हा गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर. परंतु दुसरीकडे पाहतो गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून षटकार गेल्याच्या नंतर देखील गोलंदाजासाठी टाळ्या वाजल्या जात आहेत आणि हे असते बॅकअप, ते असते प्रोत्साहन, ते असं मनोबल वाढण्याचं काम इथे मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. 34 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. चांगली गोला बॅट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडूला पाडले सीमा पार. येतोय पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. इथे मात्र निम्मा खेळ कंप्लीट झाला. 5 षटकाची समाप्ती झाली. पहिल्या 3 षटकात 21 धावा होत्या. आता 5 षटकामध्ये 47 धावा आहेत. बघूया संघाचे कर्णधार गोलंदाजीची धुरा कोणाकडे देतील माहिती नाही, परंतु माईक मात्र मी आमचे महाराष्ट्राचे लोकप्रिय समालोचक ज्यांचा आवाज पूर्ण भारतभर गाजला जातोय, मोठ्या आवाजाचे मानकरी ज्यांना ज्युनियर आकाश चोप्रा असं देखील संबोधलं जाते, ते आमचे सिनियर कॉमेंटेटर, आमचे मार्गदर्शक श्री सलीम शेख सर यांना विनंती करतो की पुढचं समालोचन. दरम्यान जगात साई जर्सी नंबर 11 आपण या ठिकाणी पाहतोय की शिवाभाऊ यांच्या सोबत फेरफाटका या ठिकाणी करतात, परंतु खरं तर आपण या ठिकाणी पाहतो की दुपारच्या सत्रामध्ये हा सामना सुरू आहे. अब्दुल कादीर, खरं तर या व्यक्तीची धडपड मी अनेक सामने कव्हर करत असतो, परंतु अब्दुल कदीर, कॅमेरामॅन फोकस करा अब्दुल कदीरवर, कारण पंचांना आपण या ठिकाणी पाहतो मैदानात पाणी नेणं आणि त्याचसोबत ऑफिशियल टीम यांच्यासोबत जोडणं आणि खरं तर त्यांना ने आण करणं. अब्दुल कादीर खरं तर वेळेचं देखील भान आणि आपण या ठिकाणी पाहतो प्रत्येक वेळेसाठी अब्दुल कादीर नेहमी अग्रेसर आहे आणि आमदार प्रीमियर लीगसाठी ही स्पर्धा कव्हरेज करण्यासाठी अब्दुल कादीर यांचं देखील एक उत्कृष्ट रोल आहे. आणि त्याचसोबत आपण या ठिकाणी पाहतो की या रोलसोबत वापिस देना, देखो जंगली रमी पे आ जाओ ना महाराज, जरा भाई अगर लगाता है तो हाँ ठीक है, छक्का लगता है तो जमा होंगे गुड्डू को. जिस तरह से अगर बात करेंगे, अब देखिए किनवट के, अगर किनवट में आए हैं तो जिस तरह से महाराज खानवड़ की अगर बात करेंगे तो सबसे बेस्ट, सबसे टेस्टी महाराज खानवड़ कहते हैं. वेज के हिसाब से अगर देखिए तो सबसे सुमधुर टेस्ट मेरे हिसाब से किनवट में है. अगर देखिए आप अगर वेजिटेबल है तो शायद जाइए खाइए, लेकिन पैसा आप अपने जेब के दीजिए. घर जैसा खाना, वो कहते हैं कि पॉन्टी कह रहे हैं कि माँ का, वो पॉन्टी के माँ का हाथ का खाना, जैसे हर पॉन्टी जब खाता है तो इसको लगता है कि हर हाथ अम्मी की याद आ गई. रोना नहीं, बस कर पगले, रुलाएगा क्या पॉन्टिंग. ये कहते हैं दुनिया में एक ही ऐसा पॉइंटिंग है जिसके बगैर दूसरा कोई पॉइंटिंग हैच नहीं है. कहते पॉइंटिंग अम्मी जान कहती है कि हर खाना अच्छा ही होता है. आप सभी का स्वागत है. आप देखिए अंधार प्रीमियर लीग APL 2026 पर्व तीसरा. इस समय लॉफ किया है, बिल्कुल आर्क में गेंद डालेंगे तो सामने वाले पार्क में डिपॉजिट करते हैं. ताकत बहुत है इस खिलाड़ी में, बाजू एक खोए, नाम साहिल है, किनारा लगाने इस खिलाड़ी की फितरत है. 6 रन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे. 100 रुपये गुड्डू को दिए गए. भाई गुड्डू, नाम तेरा गुड्डू है, काम आपने अच्छा किया है. 100 रुपये आपने वो कहते जरार भाई के लिए भी है. फिलहाल देखिए तो साहिल शेख के बल्ले से 6 आता हुआ कमाल का हिट है. रन भर रहे हैं. एक और दूरी और अंपायर की 6 की मंजूरी. कहते हैं साहिल शेख कह रहा कि एक बार से दिल नहीं भरता, मुड़ के देख दोबारा. मैसिव 6 रन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. नाम इस खिलाड़ी का साहिल शेख है. वो कहते हैं कि मेरा नाम है शेख, मैं कर रहा हूँ इस गेंदबाज को चेक और उसके बाद मैं कर रहा हूँ आउट ऑफ पाक. लगातार 2 गेंदों में 2 छक्के. डॉक्टर बालाजी नागरगोजे वैसे 2 अंकों की तलाश में थोड़ा सा प्रेशर में आए हैं ऐसा लग रहा है, क्योंकि यहाँ देखिए तो अब मजा आएगा इस मैच में. 65 और आगे अगर देखिए तो जिसको अगर देखिए तो जो नॉनवेज है वो अगर देखिए 65 के आगे अगर चिकन जोड़ जाए तो चिकन 65 हो जाता है. और आज की पॉइंटिंग आपकी तरफ से चिकन 65 की पार्टी है शायद सारे किनवट वालों को. फाइनल के बाद 2 गेंदों में आए 2 छक्के.
कि वापसी करेगी कृष्णा। वापसी कर रहे वो कहते हैं बार बार नॉनवेज खाने से बेहतर है कभी कभी वेजिटेबल बन ही जाइए आप। बार बार नॉनवेज खाने से बेहतर है कि कभी कभी वेज भी खा लिया कर लीजिए। साहिल शेख लगातार 2 गेंदों में 2 छक्के आपने लगाए और गेंदबाज कृष्णा ने कहा भाई बसकर तेरी ये बल्लेबाजी, क्योंकि खूबसूरत तेरी बल्लेबाजी है तो बदसूरत मेरी गेंदबाजी नहीं है। वापसी की है यहाँ पर 65 और छठा ओवर की अब तक देखिए तो आखिरी गेंद शेष है, लास्ट बॉल टू गो। स्टेप आउट, इनसाइड आउट, लॉन्ग ऑफ में लॉन्च किया इस रॉकेट को साहिल शेख के बल्ले से निकलता हुआ एक और छक्का 6 रन। फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार। 6 गेंदों में अब देखिए 6 की समाप्ति, 6 के बाद में 71, 71 रन। अगर और एक छक्का मारते हैं तो जरा भाई इनके माध्यम से 200 रुपए दिए जाएंगे गुड्डू के लिए। एक कमाल कर रहे हैं साहिल शेख, बेहतर ये बैटर है। कहते हैं तीसरा छक्का इनके बल्ले से निकलता हुआ, आउटस्टैंडिंग बैटिंग। 71, 71 रन 1 विकेट के नुकसान पे। इट्स अ वाइड बॉल कॉल। धूपे के सत्र में थोड़ा सा रहना नितेश कदम शाहरुख खान बने। कहते हैं जिस तरह से शाहरुख खान की एक्शन होती है उस तरह से ना नितेश कदम की एक्शन भी शाहरुख खान से कम नहीं है। 72, 72 3 विकेट के नुकसान पे। बहत्तर पे 3। अभी का 72। एक और इस समय बल्ले का मुंह खोला है और मुंह दिखाई वाली रस्म भी पूरी हो जाएगी। ये छोटा पैकेट बड़ा धमाका करता हुआ बीच मैदान में। इट्स अ मैसिव 6 रन। इस समय अच्छा शॉट खेला है और शायद हल्के से गैप में क्या निकल जाएगी गेंद है। सिंगल यहां पर आता हुआ, सिंगल के साथ में कारवा आगे बढ़ता हुआ। 79 for 3, 79 कहते हैं ना कि 79 लॉस ऑफ 3 विकेट। इस बार भी जबरदस्त खेला है खिलाड़ी है, गजब का ये हुआ है। बिल्कुल देखिए बल्ले के बीचों बीच में गई है, दूर भी गई है और 6 भी मिलेंगे। हाँ सगर की बात करिए 85, पिछले 5 गेंदों में 4 छक्के लगा गया है ये खिलाड़ी साहिल शेख। लगातार कहीं न कहीं यही कह रहे उर्फ शाहू, वही तो यही कह रहे हैं, बस यही तो कर रहे हैं कि वो कि पिछले मैच में अगर ये जिस तरह से अगर बात करेंगे रोकना इनको बहुत जरूरी है। अगर ये पैरों पे गेंद है, हेलीकॉप्टर लैंड हुआ है, लॉन्च होगा बाहर, एक टप्पा खाकर जाएगा निकल के 4 रनों के लिए। ये आगाज नहीं है, इस अंजाम से जाना जाता है इस खिलाड़ी, नाम साहिल है। किनारा लगाते हुए एक और कड़क शॉट, 4 रन। कुणी मौका हा मारलाय चौका। पटेल 11 कहते हैं कि पटेलों की सरदार की टीम है। 11 पटेल अगर देखें तो कहेंगे इस टीम को पटेल 11 की टीम। 94, एक और दूरी, इस छक्के के साथ में 100 रन लगते हुए बोर्ड के ऊपर। पटेल 11 के बल्लेबाजों ने छाप छोड़ने की शुरुआत की है। ह्यूज 6,
गेंद कह रहे साहिल कह रहे गयो, ये कह रहे मेरे हिसाब से अगर ये आईएसपीएल में नोवा देखा है, अगर इस मैच में अगर नोवा होता तो ये जरूर नोवा होता। 100 कम्स अ वेल डन टीम पटेल 11, 9 गेंदों में 35 पे बल्लेबाजी। ये कह रहे साहिल कह रहे गया गया बहुत दूर गया गेंद, नया गेंद कह रहे कि ये टूर्नामेंट का रूल है ना, बदल गया आज से। अर्धशतक से इस बार बेस्ट टाइम है। डॉक्टर बालाजी नागरगोजे डाउन दी बॉल, नाउ टेकन, जाना पड़ा बाहर। 10 गेंदों में 35 रन की पारी खेल के बाहर जाते हुए साहिल, लेकिन जाएंगे डगआउट में अपना काम करके गए। वेल डन साहिल। संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट। ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी। जाते जाते अपने काम कर गए थे साहिल। 10 गेंदों में 35 रन की पारी, 300 वो कहते 350 का स्ट्राइक रेट, अद्भुत बल्लेबाज। अब देखिए तो पटेल 11 खान साहब, वो खान साहब आपके जो सामने जो खड़े हैं ना, बैठ गए ना, उनको थोड़ा सा पीछे कर लीजिए, दिक्कत आपको हो सकती है खान साहब। थोड़ा सा पीछे। मैंने जब जब देखा है कि पटेल साहब की टीम, जब पटेल 11 की टीम आती है, सपोर्टर बहुत जुड़ जाते हैं, क्योंकि ये किन्वर्ट की अगर देखिए सबसे फेवरेट टीम के रूप में जाना जाती है, लेकिन कहते हैं सबसे भरोसा भी दर्शक है। पीछे बैठी है 100 पे 4 विकेट मिली है अनिल को। इस बात स्टेप आउट की खेल है, एक्स्ट्रा कवर रीजन के ऊपर से खेलना चाहते हैं एक और खिलाड़ी। बैक टू दी पवेलियन, तू चल मैं आया। 100 पे ऊपर एक और झटका, अखिल थे डाउन द बॉल, विकेट। संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट। ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी। हालांकि यहां से अगर ये 100 पे 5वां झटका लगता हुआ, ये विकेट गिरी है। अब न्यू बैटर अगर ये बल्लेबाजी की तरफ नजर करेंगे, हालांकि गहराई बहुत है इस टीम में। अब आए हैं बल्लेबाजी करने के लिए नसीर आए हैं, जो कि ये कहते हैं कि ताकत तो बहुत है इस खिलाड़ी में, लेकिन जब मैदान में आते हैं तो खलबले मचाते हैं। लेकिन थोड़ा सा ये समझ से परे कि एक नहीं ये 2 बल्लेबाज बीच मैदान में आ रहे हैं, क्या एक के साथ में एक फ्री नहीं, बल्ला चेंज करना चाह रहे हैं। हमारे डीएसपी है ना, बांडी थोड़ा सा डीएसपी बना है, उसके साथ में एक और बांडी तैयार हुआ है। पीछे अगर ये देसी दारू का दुकान सबसे फुल फॉर्म में अच्छा चल रहा है, देसी दारू का दुकान मेरे हिसाब से। वो भी कहते हैं थैंक यू वेरी मच कहेंगे आमदार प्रीमियर लीग के आयोजक टीम को, क्योंकि कह रहे कि आपने यहाँ पर ये आमदार प्रीमियर लीग का आयोजन किया है। देशी दारू का दुकान बहुत अच्छा चल रहा है। बांडिया आज सुबह से 50 की हुई है, 100 की हुई, बोल दिया ना। नागरगोजे आप देखिए तो नागरगोजे वॉरियर्स का टी शर्ट परिधान करके सबसे ज़्यादा है ना, ये बांडे के पास टी शर्ट होते हैं। वो टी शर्ट में बांडे और बांडे में टी शर्ट फर्क ही नहीं पड़ता, क्योंकि बांडे है ना। लास्ट बॉल टू गो, लास्ट 2। अरे ये समय देखिए तो नसीर के बल्ले से एक अच्छा लॉफ्टेड शॉट खेलना चाहते थे, मात्र एक गेंद अभी भी शेष है। 101 100 पे थोड़ा सा लॉक किया था लगातार, 2 गेंदों में 2 विकेट आए थे। लेकिन उसके बाद में अब देखिए तो गुड्डू के ऊपर नजर आएगी। और साहिल की बल्लेबाजी से तक आया नहीं है। अब गुड्डू बेले अगर देखिए 19 गेंदे 35 पे बल्लेबाजी कर रहे हैं। मैन फ्रॉम गोकुंदा, आप देखिए तो गुड्डू शॉट अच्छा खेला हुआ, अच्छी फील्डिंग भी की है ना, जबरदस्त फील्डिंग में हाथ है इस खिलाड़ी का। इसी तरह से कहते हैं कि आप जिस तरह से आखिरी गेंद पे डॉट आई, कहानी खत्म 8 की। 8 के बाद में 101 रन। आखिर के 12 गेंदे शेष है, 5 विकेट। आधी टीम जरूर गई है डगआउट में, आधी टीम पहुंची जरूर डगआउट में, लेकिन अभी भी ना गुड्डू सेट बैटर बीच मैदान में, उसके साथ में नसीर अब बल्लेबाजी करने के लिए मैदान में है। जिस नसीर ने पिछले टूर्नामेंट में है ना बहुत कुछ बल्लेबाजी की थी, लेकिन इस टूर्नामेंट में अब तक इनका बल्ला चला नहीं है। एक तरफ टीम पटेल 11 आप देखिए तो खूबसूरत है टीम है, और दूसरे देखिए तो नागरगोजे वॉरियर्स की टीम अगर देखिए पिछले साल की चैंपियन टीम है। और मेरे हिसाब से सुपर 4 का मुकाबला की अगर सुपर मेरे हिसाब से बात करेंगे, ये दोनों के बीच में हुआ था मुकाबला। आई थिंक मेरे हिसाब से नागरगोजे वॉरियर्स और पटेल 11 के बीच में, वहाँ पर पटेल 11 को हराकर ये टीम ऊपर गई थी। आई थिंक मेरे हिसाब से अगर समझ से है तो 101 लास्ट 12 बॉल टू गो। गेंदबाजी में कृष्णा, रनों की है दृष्टा इस खिलाड़ी में, लेकिन गेंद पड़ने के बाद में बाहर गई है। इट्स अ वाइड बॉल कॉल। रिव्यू थर्ड अंपायर को याद किया है, एक रिव्यू रखा है।
वो कहते हैं खोने के लिए तो आपके पास पूरी दौलत है और इस मैदान में पाने के लिए एकमात्र एक रिव्यू रखा है जिसके जरिए से आप पा सकते हैं। और फिलहाल देखिए तो अब थर्ड अंपायर को याद किया है। थर्ड अंपायर अगर देखिए तो पठानों के पठान, महापठान, मुन्ना पठान अगर देखिए थर्ड अंपायर में हैं और शायद वो चेक करेंगे, उसके बाद में रिजल्ट आपके सामने आएगा। ग्रामीण टेनिस के माध्यम, टेनिस क्रिकेट के माध्यम से ये मुकाबले अगर देखिए तो सब तरफ प्रसारित हो रहे हैं, जिसके अंदर आपकी छवि, आपके बेहतर काम इस टूर्नामेंट को सफल करते हैं आपके दर्शक। जो कि खूबसूरत ये टूर्नामेंट है, नांदेड़ जिले की सबसे बड़ी टूर्नामेंट, सबसे पसंदीदा टूर्नामेंट आप देखिए तो APL अर्थात अमदार प्रीमियर लीग 2026 आप देख रहे हैं। जहां सपने सच होते हैं, जहां पर अपने मिल जाते हैं, वैसे ये टूर्नामेंट अमदार प्रीमियर लीग 2026 आप देख रहे हैं। आप सभी का स्वागत है। अगर देखिए तो यहाँ पर इस मैदान के साथ में अंपायर्स कॉल अभी वेटिंग है। थर्ड अंपायर को याद करें, पठानों के पठान, महापठान वहाँ पर है। और बिल्कुल देखिए तो दो चीज़ें होने ज़रूरी है। अब देखिए तो इट्स फेयर डिलीवरी, तो रिव्यू बहुत अच्छा इस्तेमाल किया है यहाँ पर फील्डिंग टीम ने। और हार्ड लक अगर देखिए मैं कहूँगा तो अब रिव्यू अभी भी बाकी है। और जैसे देखिए कट हुई गेंद, थोड़ा सा भापने में थोड़ा सा असमंजस रहा कदम की तरफ से, लेकिन उसके बाद में गलती मारने की 101 थोड़ा सा रुक गया यहाँ पर। कहते हैं ना कि जब साहिल बल्लेबाजी कर रहा था ऐसा लग रहा था कि मानो कि पटेल 11 की टीम समृद्धि महामार्ग से जा रही है, लेकिन वहाँ पर बीच में थोड़ा सा रोड़ा डालने का काम किया गेंदबाज ने। और अगर देखिए तो राठौड़ ने उसको साथ निभाते हुए अब कृष्णा, ये ज़बरदस्त गेंदबाज है कृष्णा, 30 ओवर डाल रहे, 26 रन खर्च किए, विकेट अपने नाम किए। 101 मात्र 11 गेंदें शेष, 130-35 में भी एक अच्छा टोटल हो सकता है। पिछला मैच देखा 134 रन रॉयल राठौड़ के सामने केंद्रीय वॉरियर्स टीम ने जीता। मैच खास होने वाला है। फ्लाई स्लीप, गली, पॉइंट, उस तरह से लॉन्ग ऑफ वाइड क्षेत्र में, लॉन्ग ऑन के क्षेत्र में खिलाड़ी हैं। तो अच्छी फील्डिंग सेटअप की है डॉक्टर बालाजी नागर को, जिन्होंने थोड़ा सा समय चल रहे हैं, समय के साथ में चलिए। हम सब समय के गुलाम हैं, समय किसी का गुलाम नहीं है। वो कहते हैं ना कि बेहतर पल है। आप देखिए समय बहुत सारा ले रहे हैं। 3 खिलाड़ी आप देखिए तो 3 खिलाड़ी ऑन साइड के क्षेत्र में, मिड विकेट, लॉन्ग ऑन और काउ कॉर्नर में 3 खिलाड़ी। पटकी हुई गेंद है, शायद यहाँ पर देखिए तो बल्ले का किनारा लगा और नसीर ने देखा भी नहीं है पलट के मुड़ के, क्योंकि इनको पता चला कि स्पोर्टमैन स्पिरिट, जाना पड़ेगा बाहर। विकेट एक और टपका, संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट। ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी। अगला मैच खास होने वाला है। दोनों मैच के कप्तान तैयारी है, प्लेइंग 11 लेके टॉस बॉक्स में इनिंग ब्रेक में टॉस होने वाला है, क्योंकि अगला मैच इतना खास होने वाला है। क्योंकि अगले मैच की अगर बात करेंगे तो एक तरफ अबू चाउस और दूसरी तरफ अगर देखिए तो मास्टर अकबर खान साहेबांना विनंती आहे ग्राउंडच्या बाहेर घेऊन खेळाडूला बसावे। खान साहब, वो तुम्हारी जबाबदारी है, सबको पीछे ले लो। पलीकडल्या मुलांनी मागे वा। बॅनरच्या मदत कोणी बसू नका, ते बॅनर खराब व्हायलेत बिचारे। प्रेक्षकाने टुर्नामेंट एवढं छान होते, थोडस अजून प्रोत्साहन दिलं तुमचं सहकार्याला। अरे बाबा, तुला वेगळं सांगू का, ते अकबर खान के आगे कौन बैठा? बांडी चल पीछे। ए बांडी, तेरी मांडी कुंडी उठा के नीचे बाबा, पीछे जा बा, वरना है ना सब कुछ तेरे खिलाफ होगा बा। 101 नाउ 6 विकेट डाउन। ये अच्छा खेला है, बहुत अच्छा खेला है। इस खिलाड़ी में क्लास दिखाई दिया है। वो कहते हैं जबरदस्त स्क्वायर कट, लाजवाब खटाखट चौका। 105 मोका हा मारलाय चौका। नागरगोजे हॉस्पिटल, जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका। अतराम जी है ना, ये अतराम बेत, वो कहते हैं अतरंगी पतरंगी शॉट खेलते नहीं है, कमाल का शॉट खेलते हैं। 105 पे 6 नहीं, ये समय थोड़ा सा चहल कर भी नजर आए हैं। थोड़ा सा अंपायर के साथ में बातचीत करें। अंपायर कह रहे हैं ये गेंद बाहर बुलाती है, मगर जाने का नहीं, जाएंगे तो फिर अंपायर वाइड देने का नहीं है। पर 105 कृष्णा के लिए इनाम आता हुआ प्रदीप जी केंद्र साहिब इनके माध्यम से।
हर विकेट के लिए 500 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा। रन, ओहो बहुत अच्छी गेंद डाली है, जबरदस्त जबरदस्त। ये कहेंगे दोनों के बीच में लग गई थी। मुझे कभी ऐसा है मुकाबला याद आया कि वो मुकाबला है ना, जिस तरह से मिचेल स्टार्क के हाथों में गेंद है, वो सामने अगर दिखे तो बेन स्टोक बल्लेबाजी कर रहे हैं, इतना गुस्से में नजर आए हैं। बहुत अच्छी गेंदबाजी, दूसरा विकेट मिला है। एक इस गेंद पे अगर विकेट आता है तो 1000 रुपए दी जाएगी प्रदीप भाव इनके माध्यम से। ओ 1000 गिरा दिया आपने। अरे नागरगोजी जी साहब, पकड़ लेते तो आधे आपके आधे उसके हो जाते, लेकिन क्या कहें, अब क्या छूटा है, दिल टूटा है। अगर कोई लड़की धोखा देना तो इतना दुख होता नहीं है, उतना दुख है ना क्रिकेट के मैदान में गेंदबाज के ऊपर क्या छोड़ने के बाद में होता है। लोग कहते हैं धोखा लड़की देती है, लेकिन मैं कहता हूं क्रिकेट के मैदान में खिलाड़ी आपको धोखा दे रहे हैं। गजब की वापसी की है। मात्र 7 ओवर में अगर दिखे तो 8 ओवर में रन थे 101, 100 थे, लेकिन उसके बाद में इस ओवर में दिए मात्र 5 रन, 105। अब 4 रन दिए इस ओवर में। अब आखिरी गेंदे शेष है, आखिरी 6 गेंदे देते ओवर। अकबर खान साहब के लिए बिना में अगर देखिए मैदान में आके बल्लेबाजी करके एक चौका एक छक्का भी लगा ले फिर भी 2000 रुपए। खान साहब तैयारी कर लीजिए, खान साहब तैयारी करने वाले हैं, खान साहब का जलवा भी आप देखने वाले हैं। लेकिन मैदान में सबसे वरिष्ठ खिलाड़ी हैं और उनकी फैन फॉलो है ना सबसे ज्यादा है। मेरे हिसाब से पॉन्टिंग से तो ज्यादा ही है। पॉन्टिंग की चर्चा वो कहते हैं नेपाल के अंदर, ऑस्ट्रेलिया के अंदर, किन्वट के बाहर है, नांदेड़ में बहुत चाहने वाले हैं आपके। लास्ट 6 बॉल टू गो। गुड्डू काफी देर से इनको स्ट्राइक मिला नहीं है, यही उम्मीद है। विकेट के लिए 500 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा। लास्ट 6 बॉल टू गो। शॉट या चाहे लॉफ्टेड करना चाहते हैं, सीधा लॉन्ग ऑन में संकल्प गिरी के बगल से जाएगी, निकल के 4 रन दे के जाएगी। पाहुनी मौका, हा मारलाय चौका। नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा पहले गेंद में गुड्डू ने ना मुंह दिखाए वाली रस्म को पूरा किया है। बल्ले का जिस तरह से अगर देखिए मुंह खोला है, एक कमाल का है। यहां से हर विकेट के लिए अब प्राइस बढ़ता नजर आ रहा है। अगर देखिए तो अगर बोल्ड अगर करते हैं तो 2000 रुपए दिया जाएगा इनाम। 109 पे 6। खिलाड़ी डाउन दी बॉल, विकेट लिया, उसके बाद में सेलिब्रेशन देखने मिला है। 500 रुपए गयो। एक और सलावर भाई संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट। ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल करा। 109। वो कहते 100 के बाद है ना पटेल 11 के टीम की गाड़ी है ना रूल पे से बिल्कुल दिखी है तो स्लिप हुई है। जितना नुकसान है ना रेल के पटरी के ऊपर उतरने के बाद में होता नहीं है, उससे बड़ा नुकसान है ना पटेल 11 के टीम के साथ में हुआ है। टॉस बॉक्स में तैयार है अगले 2 टीमों के कप्तान, क्योंकि इनिंग ब्रेक में टॉस होने वाला है। 109, 109 रन, लास्ट 4 बॉल टू गो, आखिरी 4 गेंद है। अगर बोल्ड अगर करते हैं तो 2000 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा। अनिल, अब अनिल के लिए पार तो चुके। अब यहां देखिए 109 है, फुल टॉस गेंद है, फिर से बार मौका, लेकिन जाएगा सीधा स्ट्रेट डाउन द ग्राउंड। एक टप्पा खाकर निकल गया 4, 113, 113। मौका, हा मारलाय चौका। नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा ये कहते हैं ना कि कुछ तो चक्कर है बाबू भैया। तो सर प्रदीप भाव आपके माध्यम से आप इनाम दे रहे हैं और उसके बाद में लगा रहे हैं आप, तो शायद ना अनिल कह रहा है कि भाई ऐसा मौका दोस्त कहाँ लगाता है। अब लगाया तो भाई विकेट लेने जाते हैं तो शायद सामने वाले बल्लेबाज ने पिटाई कर रहे हैं, शायद यही कह रहे हैं। 113, 113 पे 7, 3 बॉल टू गो। नहीं एक जबरदस्त है ना, बल्ला पहले घुमा बैठे हैं, सर के ऊपर का कैप थोड़ा सा हिला दिया, उसके बाद में ना मुंडी हिली है, लेकिन कहते हैं रनों का दरवाजा बढ़ेगा नहीं है। 113 पे 7। अब देखिए तो आखिरी 2 गेंदें अभी विशेष है, ये बेहद पुणे एप्पल। हाँ सगर देखिए तो अगला मैच है ना, दोनों टीम के कप्तान तैयारी हैं। एक तरफ विशाल योद्धा, सामने मुंडे वॉरियर्स, बोथ ऑफ टीम कैप्टन रेडी टॉस के लिए। लीडिंग एज है, बहुत ऊपर गई है गेंद। अनिल डाउन दी बॉल और अनिल पुट, अरे नहीं ये दूसरे आइटम में पकड़ा है कैच। 500 ये भी गए, 1000 रुपए गए अब तक।
मेहता से देखिए अनिल के लिए बहुत संधी सारे इनाम। साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल. बल्लेबाजी करने के लिए मैदान में कहते हैं द स्टार ऑफ टेनिस क्रिकेट किन्वर्ट, द वंडर बॉय ऑफ टेनिस क्रिकेट क्रिकेट एंड द मास्टर ऑफ द टेनिस क्रिकेट किन्वर्ट एंड द हार्ड हिटर ऑफ द टेनिस क्रिकेट किन्वर्ट एंड द मॉडर्न मास्टर ऑफ द टेनिस क्रिकेट किन्वर्ट मिस्टर अकबर खान साहब. अगर छक्का लगाते तो एक शाम एंड प्रतिभाव इनकी तरफ से 5,000 रुपए. बहुत बहुत गो चांसेस ऑफ द खान साहब. ओ बल्ला बहुत तेज घुमा है लेकिन गेंद और बल्ले की कनेक्शन नहीं है. कनेक्शन होता तो सीधा जाते 6 रन दे के जाती, लेकिन दोनों ऑनर बीच मैदान में बातचीत करें. अनिल को अगर दिखे तो 500 रुपए की कैश प्राइज दिया जाएगा. 113 लगे बोर्ड के ऊपर, 114 चाहिए मुकाबला जीतने के लिए. यह बेहतर मुकाबला है, बेहतर पल है. अगर दिखे तो आप 10 ओव्हर की समाप्ति 113, 8 विकेट खोए, 114 चाहिए मुकाबला जीतने के लिए. अनिल आपलं या ठिकाणी 500 रुपयाचे पारितोषिक आहे प्रतिभाव यांच्या माध्यमातून. ते पारितोषिक या ठिकाणी आपण घ्यायचंय. और टॉस बॉक्स में इरशाद बागवान. तुफानी बल्ला, जोरदार हल्ला, कोण जिंकणार? आमदार प्रीमियर लीग APL 2026 चा मजबूत किल्ला. आमदार प्रीमियर लीग 2026 च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, बक्षीसदाते, संघ, खेळाडू आणि हो खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे बदिवार ट्रेडिंग कंपनी, बाबू कुंदन, निहाय इलेक्ट्रिकल, बाबाभाई अनमोल सौजन्याने आमदार प्रीमियर लीग APL 2026 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने बक्षीस सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,51,000 रुपये देणारे माननीय आमदार भीमराव केराम साहेब, आमदार किनवट माहूर विधानसभा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1,01,000 रुपये देणारे माननीय श्रीनिवास नेमानिवा. विशाल योद्धा. विशाल योद्धा संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. तत्पूर्वी एक पारितोषिक प्रदीप दादा केंद्रे यांनी पारितोषिक देखील ठेवलं गेलं होतं. ते पारितोषिक घेण्यासाठी मी विनंती करतो की अनिल, नागोरगोजे वॉरियर संघाचा गोलंदाज अनिलला विनंती करतो की ते पारितोषिक घेण्यासाठी आपण यायचंय. प्रेझेंटेशन बॉक्स कडे अनिलला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण इतरत्र कुठं न थांबता जे वैयक्तिक पारितोषिक प्रदीप दादा केंद्रे यांनी ठेवले गेले ते पारितोषिक घेण्यासाठी आपण यायचंय. चला नागोरगोजे वॉरियर संघाचे अनिल लवकर आले तर पारितोषिक देण्यात येईल, नाही अन्यथा या. मी प्रदीप दादा केंद्रे यांना विनंती करतो की आपण या. जे शेवटच्या षटकामध्ये विकेट साठी पारितोषिक ठेवलं गेलं होतं ते इथे या. ते पारितोषिक देखील दिलं जाते. आपण पाहू शकता अनिल अगदी स्टेजवरती जे मंचावरती जे प्रेझेंटेशन बॉक्स तयार केलेला गेलाय त्या प्रेझेंटेशन बॉक्सवरती ते पारितोषिक देखील दिलं जाते. मी टॉस साठी विशाल योद्धा संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी या. आणि सर्व जे प्रेक्षक आलेले आहेत त्यांना एकदा विनंती करतो की ही टुर्नामेंट जी स्पर्धा आयोजित केली गेली आहे ती आपल्यासाठी आहे. तर सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की जे बाउंड्री लाईन आहे त्या बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा. ते विशाल योद्धाचा टी शर्ट घातलेला खेळाडू रॉयल्स राठोड टी शर्ट घातलेला खेळाडू बॅनरच्या खाली, भैया प्लीज पीछे बैठो भैया, अपन बाउंड्री के अंदर है. वो तुम्हारे साथ में जो उनको भी बोलो. शुक्रिया भैया, शुक्रिया. चला विशाल योद्धा संघाच्या कर्णधाराला पुन्हा एकदा विनंती, आपण टॉस साठी या. माजिद भैया
मुजाहिद चाउस, मुज्जो चाउस, जल्दी आ जाओ जल्दी, प्लीज सर प्लीज, थैंक यू. चला, दोन्ही संघाचे कर्णधार देखील आपल्यासोबत जुडले गेलेले आहेत. मुजाहिद चाऊस आहेत आणि त्यानंतर संदीप दादा केंद्रे. संदीप दादा केंद्रे यांना विनंती करतो की आपण टॉससाठी या. चंद्रकांत सरांना विनंती करतो की आपण टॉससाठी या. ग्रामसेवक साहेब, ग्रामसेवक तालुका अध्यक्ष या टॉसचे मान्यवर आहेत, त्यांना विनंती करतो की टॉस देखील केला जाईल, कारण क्षेत्ररक्षण सजवले गेले. पंच देखील जागेवरती आहेत आणि फलंदाज देखील येताना आपण पाहतोय. चला, टेल आणि इट इज ऑल्सो टेल. नाणेफेक जिंकले, काय करण्याचा इरादा आहे? शॉर्ट मध्ये आम्ही क्षेत्ररक्षण करू, कारण की कमीत कमी धावामध्ये त्यांना रोखू आणि ते चेस करू. ठीक है, थैंक यू, खूब खूब शुभेच्छा. मुझे भैया, आप अगर टॉस जीते तो क्या करना चाहते थे? हम कंटिन्यू वही करना चाहते हैं जो अभी तक करते हैं 2 मैचों में. नो एक्सपेरिमेंट, पहले बल्लेबाजी दी है, अच्छा हुआ. चलो, इट्स अ ब्रेव कॉल और दोनों टीमों के लिए बेस्ट लक. संकेत भैया, पिलिंग लिस्ट दिली का? इर्शाद सर, ओव्हर टू यू. डॉक्टर बालाजी सर, आपल्या संघाचा 12वा खेळाडू लगेच पाठवून द्या. 12वा खेळाडू. तत्पूर्वी एक पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी, एक आगळं वेगळं पारितोषिक आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल घेतला गेला तर प्रदीप दादा केंद्रे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे प्रेक्षकांसाठी. ओव्हर टू यू इर्शाद सर. स्ट्रायकर बॅटर कृष्णा आहे का? कृष्णा मुंडे. संकल्प स्ट्रायकर बॅट्समन. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती टाकलं जातंय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सामन्यातलं पहिलं षटक, वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक. गोलंदाज बालाजी. वाईड चेंडूने मात्र सामन्याची सुरुवात झाली. 114 धावांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी. समोर स्ट्राईकवर फलंदाज कृष्णा. आकोट टप्प्याचा चेंडू, फटका तितकासा चांगला नाही. एक धाव तर घेतले, दुसऱ्यासाठी प्रयत्न होणार का? परंतु एक धाव घेतले. स्ट्राईक वरती मात्र आपण पाहतोय आयकॉन खेळाडू, APL आमदार प्रीमियर लीग सीझन 2026 चा थरार आपण पाहतोय. आजच्या सत्रातील सामना क्रमांक 3 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आज झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये समर्थ फायटर संघाने विजय मिळवलाय, तर दुसरा मात्र अत्यंत थरारक सामना आपल्याला पाहायला मिळाला होता, अगदी शेवटपर्यंत थरार. हा चेंडू मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर खाली राहिलेला चेंडू. इथं फटका क्लास खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडूवरती आलाय. एक धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाईल. संघर्ष मात्र खूप मोठा आहे. प्रत्येक षटकामध्ये 12 धावांची आवश्यकता. स्पर्धेतला प्रत्येक सामना अगदी आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला थरार पाहायला मिळतोय. एक अत्यंत थरारक स्पर्धा, किनवटकरांचा अभिमान स्वाभिमान असणारी स्पर्धा. मराठवाड्याचा, नांदेड जिल्ह्याचा, किनवट तालुक्याचा वर्ल्ड कप. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. काय कमालीची गोलंदाजी. बालाजी दुर्बिसे एक अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू. अगदी लेदर क्रिकेटमध्ये देखील त्याला आपण चांगलं प्रदर्शन करताना पाहिले. आज मात्र
फलंदाजीमध्ये करामत करता आला नाही, परंतु गोलंदाजी मात्र तितकी सुरेख करताना आपल्याला पाहायला मिळतोय बालाजी दिरबिसे. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय कृष्णा. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलंय, फसवलंय फलंदाजाला. स्लोवर वर अस्त्राचा वापर केलाय, व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ 3 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या गोलंदाजी मार्कवरती जर्सी क्रमांक 22 आपण पाहतोय. सामन्यातलं षटक क्रमांक दुसरं टाकतोय. गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती ब्रह्माजी ढोले. समोर फलंदाज संकल्प. संकल्पसाठी हा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळला. इथं मात्र धोका होऊ शकला असता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. तितकंच चांगलं कलेक्शन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त असा थ्रो जर्सी क्रमांक 81 बालाजी. तितकंच चांगलं बॅकअप देखील त्या ठिकाणी कलेक्शन आहे. अकबर खान यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय. मोठा सामना आहे, बिग बॅटल आहे, बॅटल ऑफ क्रिकेट. हे महायुद्ध मोठं आहे, कारण मला वाटतं दोन्ही संघ आपल्या पहिल्या 2 सामन्यामध्ये पराभूत झालेले संघ आहे. म्हणजे कोणता तरी एक संघ विजयाचं खातं उघडणार. इथं फटका खेळलाय क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू मात्र बंदुकीतून निघालेल्या गोळीप्रमाणे सुसाट वेगवान. आमदार प्रीमियर लीग 2024 चा ब्रँडेड चौकार. आठ धावा दाखल करते आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका, नो चान्स. क्षेत्ररक्षक केवळ करत राहील पाटला. चेंडू पुन्हा एकदा गेला सीमारेषा पार. लागोपाठचा दुसरा हँड हँडसम चौकार. कृष्णा मुंडे इज ऑन फायर. हुनी मौका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका. या स्पर्धेसाठी आज आपण पाहतोय आजपासून जो नवीन नियम आहे त्या नियमाचा वापर करताना पंच देखील आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू जर बाहेर गेल्यानंतर खराब झाला किंवा चेंडू जर आलाच नाही मैदानात तर प्रत्येक वेळी नवीन चेंडू आपल्याला दिला जाईल. गोलंदाजी मार्कवरती ब्रह्मा. समोर कृष्णा. कॅल्क्युलेशन आहे पहा. प्रत्येक षटकामध्ये जवळपास 12 धावा बनवायचे. डोक्यावरती बर्फ ठेवून चांगली खेळी करावी लागेल. परंतु समोरचा संघ देखील क्षेत्ररक्षण करणारा मातब्बर संघ आहे. दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत. इथं पारितोषिक मात्र जाहीर होत आहे. समीर भाई यांच्या वतीनं 1100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे संकल्प गिरीच्या विकेटसाठी. संकल्प गिरीची जर विकेट घेतली तर समीर भाई कडून 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. संकल्पच्या चेहऱ्यावरती हास्य आपण पाहतोय. आता संकल्पने मनामध्ये संकल्प केलाय की विकेट टाकायची नाही, तर तो एक क्रिकेट आहे. पुन्हा एकदा फटका खेळला. क्षेत्ररक्षक आला चेंडूवरती. इथं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय. गिरीनं जर संकल्प गिरीनं षटकार मारला तर तब्बल प्रदीप दादा यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. अब आग दोनों तरफ बराबर की लगी आहे. षटकार मारला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. विकेट आली तर समीर भाई यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. हा चेंडू मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ब्रह्माजी ढोले. इथं फटका मात्र जमीन समांतर. इथं चेंडूला मात्र आभाळ दाखवलं नाहीये, आसमान दाखवलं नाहीये. हातातून चेंडू थोडासा निसटला. क्रिकेटच्या मैदानावरती चुकीला माफी नाही.
चेंडू हातातून निसटला, लगेच पुढच्या चेंडूवरती मात्र आपल्याला धाव पाहायला मिळते. 2 धावा या चेंडूवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होतात त्या 19 धावा. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 16 धावा. थोडंसं महागडं षटक. अकबर खान यांना चर्चा करायला भाग पाडलंय. तर गोलंदाजी मार्कवरती कोण येणार या सामन्यानंतर देखील या स्पर्धेतला आणखी एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. विशाल योद्धा विरुद्ध दुसऱ्या बाजूला मुंडे वॉरियर्स. विशाल योद्धा 2 पैकी 2 सामने जिंकलाय. मुंडे वॉरियर्स 2 पैकी 1 सामना जिंकलाय. पुन्हा संघनायक अकबर खान यांनी विश्वास ठेवलाय बालाजी दिरबिसे. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं सामन्यातलं षटक क्रमांक 3. गोलंदाज बालाजी. बालाजीचा हा चेंडू सरळ बॅटला फटका खेळलाय. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती, क्षेत्ररक्षित करतोय. 1 धाव घेतली आहे. सर्वांच्या नजरा मात्र संकल्प गिरीवरती आहेत. एक स्टार खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू संकल्प गिरी, ज्याच्याकडून संघाला बऱ्याचशा अपेक्षा आहेत. ओहो, इथं चांगला चेंडू टाकलाय. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केला परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. चेंडू पायावरती आदळतोय. निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मी अगोदर सांगितलं की किनवटकरांसाठी हा किनवटचा वर्ल्ड कप आहे. प्रेक्षकांनी सुद्धा अक्षरशः डोक्यावरती घेतलेली स्पर्धा आहे. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर समालोचन करत असतो परंतु प्रेक्षकांच्या गर्दीचा महापूर फक्त मराठवाड्यामध्येच पाहायला मिळतो. इथं पुन्हा एकदा जमीन समांतर. आज मात्र संकल्पने डोक्यावरती बर्फ ठेवलाय. त्याला माहित आहे चेंडू हवेत खेळायचा नाही. चेंडू हवेत खेळला, षटकार आला तर 500चं पारितोषिक आहे परंतु विकेट जर गेली तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. स्ट्राईक वरती कृष्णाकडे आज मात्र संकल्पना लीड रोल दिलाय कारण सामना तितका महत्वाचा आहे. कारण स्पर्धेतला 3रा सामना आहे. प्रत्येक संघाला 7 सामने खेळायला मिळणार आहेत. हा सामना म्हणजे खऱ्या अर्थानं जो संघ जिंकणार त्यांचा अहवाल स्पर्धेमध्ये कायम राहील. इतर रिव्हर्स उलटा पुलटा चेंडू मात्र जाईल सरळ सीमारेषेकडे. पाठलाग सुरू आहे. काही क्षण असं वाटलं की चौकार जाईल परंतु चेंडू चौकार गेला नाही. क्षेत्ररक्षकांची प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा आहेत धावफलकावरती. 21. काहीशी विचारणा मात्र पंचांकडे बालाजीने केली होती. दोन्ही पंचांनी मात्र काही सारा समन्वय देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. शंकेचं निरसन देखील करण्यात आलंय. 24 धावा धावफलकावरती. या चेंडूवरती मात्र 3 धावा आलेत. या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. गोलंदाजी मार्कवरती मैदानावरती सुरू असणारा सामना आपण पाहतोय. पटेल 11 विरुद्ध दुसऱ्या बाजूला डॉक्टर नागरगोजे वॉरियर्स. समोर मात्र आपण पाहतोय स्ट्राईक वरती फलंदाज. इथं मात्र त्रिपळा उद्ध्वस्त केलाय. फलंदाज होतोय बाद. कृष्णा मुंडे बॅक टू पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 1. परंतु दुसऱ्या अर्थानं जर पाहिलं तर संकल्पासाठी पारितोषिक वाढलेलं होतं. संकल्पाचा जर त्रिपळा उद्ध्वस्त केला तर त्या गोलंदाजासाठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक समीर खान यांच्या माध्यमातून असणार आहे. इथं कृष्णा मुंडे परतलाय. विकेट घेतले. बालाजी दिरबिसे पुन्हा एकदा मैदानावरती प्रदर्शन चांगलं करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला न्यू बॅटर. खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा. खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा. जाकीर सरांची व्हिजन अकॅडमी व व्यंकट सोमवंशी यांचा रुद्रा ढाबा यांकडून नवीन आलेल्या फलंदाजाला खूप साऱ्या शुभेच्छा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. निर्धारित 40 मिनिटांमध्ये आपल्याला षटकं पूर्ण करायचे आहेत. अन्यथा एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. चला लगेच क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय.
षटक क्रमांक तिसऱ्या मैदानावरती समाप्त झाले आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 25 धावा, 42 चेंडू आणि 89 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जवळपास प्रत्येक षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 13 धावा या बनवाव्या लागतील. एका बाजूला संकल्प तर नवीन फलंदाज मात्र आपण पाहतोय अमजद षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज ब्रह्माजी ढोले. या नंतरच्या सामन्यावरती देखील तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा असणार आहेत. आज मात्र APL मध्ये इतिहास घडलाय. पहिल्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 21 धावा करायच्या होत्या. तो सामना मात्र समर्थ फायटर संघाने जिंकला. दुसऱ्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 15 धावा करायच्या होत्या. तो सामना मात्र केंद्रीय वॉरियर संघाने जिंकला. इथं मात्र क्लास दाखवलाय, डिफेन्स केलाय, संयम दाखवलाय. क्रिकेटच्या मैदानावरती संयम खूप महत्वाचा आहे. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार, असं क्रिकेट मात्र या मैदानावरती अगदी पहिल्या दिवसापासून खेळलं जातंय. स्पर्धेचा यावर्षी पहिला शतकवीर होण्याचा मान माजिदभाई रगडा यांना मिळालाय. मागच्या वर्षी जर प्रदर्शन पाहिलं तर इथं मात्र पुन्हा एकदा चेंडू 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 चेंडूचा केलाय लिंबू आणि चेंडू सरळ भिरकावलाय सीमारेषेवरून. षटकार प्रदीप दादा केंद्र यांच्या माध्यमातून असणारे 500 रुपयांचं पारितोषिक आपल्या नावावरती जमा करतोय संकल्प. धुवाधार हा गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. एक षटकार मात्र वसूल केला गेलाय संकल्पच्या बॅट मधून. संकल्प बोलकर हम तो निकल पडे. इथं मात्र शपल करून खेळाय चेंडू बॅटची कड घेऊन जातोय. पाठलाग सुरू आहे. 1 धाव घेतली, दुसऱ्यासाठी प्रयत्न होतोय आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा तिसऱ्यासाठी प्रयत्न केला होता अमजदने, पण तो 2 धावा असतील आणि या 2 धाव्याने धावफलकावरती धावसंख्या 33 धावा. 3.3 षटकामध्ये 33 धावा, 1 बाद 33. विशाल योद्धा संघाचे अनेक छोटे समर्थक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर्सी क्रमांक 13 कामरान, जर्सी क्रमांक 24 समर. इथं फटका पुन्हा एकदा आलाय षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. या षटकाराने मात्र धावफल करतो 39 धावा. थोडा वेळ शांत असणारा संकल्प मात्र आता आपल्याला दमदार फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका संकल्प गिरीच्या बॅट मधून आणखी एक गगनचुंबी षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. या षटकाराने मात्र धावफलकावरती जर आपण नजर टाकली तर धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. डबल सेंचुरी स्पेशल हिट रोहित शर्मा 45 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा फटका, यावेळी मात्र हेलिकॉप्टर सरळ बॅट झाले सीमारेषेवरून. आणखी एक षटकार. धुवाधार हा गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. ब्रह्माचं तब्बल 26 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. एक महागडं षटक ठरलंय. एकूण धावफलकावरती धावसंख्या अर्धशतक संघाचं पूर्ण झालंय. 1 बाद 51 धावा. मागच्या वर्षीच्या स्पर्धेचा चॅम्पियन असणारा संघ आहे नागरगोजे वॉरियर्स. यावर्षी पहिल्या 2 सामन्यामध्ये अपयश आले, परंतु आज मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवण्याच्या जिद्दीने मैदानामध्ये उतरलाय. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय अतराम सर. संकल्प हळदकर जर आपण पाहिलं तर 13 चेंडूमध्ये 32 धावांची झंझावती. आक्रमक, स्फोटक, विध्वंसक, सुनामी, वादळी, झंझावती खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
अमजदला मात्र काहीसा कान मंत्र दिलाय, कारण 114 धावांचा करायचा पाठलाग. 24 चेंडू मध्ये बनवले ते 51 आणि 36 चेंडूत बनवायचे 63. आकोट टप्प्याचा चेंडू होता. धाव घ्यायचा प्रयत्न, इथं धोका होऊ शकला असता. अत्यंत धोकादायक धाव मात्र घेतली आहे. एक बाद 52 धावा धावपलकावरती. पुन्हा स्ट्राईक वरती आलाय संकल्प. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. गोलंदाजाची शैली आपण चेक करतोय. अतराम सर आहेत गोलंदाजी मार्कवरती. तिसरे पंच देखील आपल्या सोबत जोडले गेलेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. युट्यूब लाईव्ह असणारी स्पर्धा. पहिल्या 3 षटकामध्ये थोडंसं वर्चस्व पाहायला मिळालं होतं, समान सामना. परंतु संकल्पगिरीच्या 4 षटकांमध्ये मात्र सामन्यातली रंगत. 13 चेंडूमध्ये 32 धावांवरती फलंदाजी करतोय. आणि सन्माननीय प्रदीप दादा केंद्रे यांच्याकडून संकल्पगिरीने जर अर्धशतक झळकवलं तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 1000 रुपयाचं अर्धशतक मात्र आज संकल्पच आपल्याला पाहायला मिळणार का? मागच्या वर्षी देखील आपण पाहिलं संकल्पच्या फलंदाजीवरती अक्षरशः पैशांचा पाऊस. आणि इथं मात्र एक आगळं वेगळं पारितोषिक आहे. अकबर खान यांच्यासाठी हे पारितोषिक आहे प्रदीप दादा केंद्रे यांच्याकडून. अकबर खान यांनी जर गोलंदाजी केली आणि विकेट जर घेतली तर तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. इट्स अ नो बॉल कॉल. इट्स अ नो बॉल कॉल. तुफानी बल्ला, जोरदार हल्ला, कोण जिंकणार? आमदार प्रीमियर लीग एपी चला कॅप्टन थोडंसं डिसिजन लगेच घ्यायचं आहे. आपण आपल्याला निर्धारित 40 मिनिटांमध्ये देखील सर्व 8 षटकं देखील पूर्ण करायचे. इथं मात्र गोलंदाजाची शैली आपल्याला दोषपूर्ण आढळून आल्यानंतर तिसऱ्या पंचाने मात्र नो बॉल घोषित केलाय. आणि आता गोलंदाजी मार्कवरती पुन्हा आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज बालाजी, जर्सी क्रमांक 81 बालाजी दिरबिसे वैयक्तिक कोट्यातलं अंतिमचं शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज असेल. आणि स्ट्राईक वरती मात्र फलंदाज संकल्प. संकल्पला मात्र कसं झालंय, आता पहिला चेंडू फ्रीडचा चेंडू खेळायची संधी मिळाली. हा फ्रीडचा चेंडू टाकावा लागेल.
फ्रीडच्या चेंडूवरती चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, एक धाव घेतले, दुसऱ्यासाठी प्रयत्न झालाय. अमजदनं मात्र इथं चलाकी दाखवले, 2 धावा पूर्ण करतोय आणि या 2 धाव्याने धावबलकावरती धावा होतात त्या 55, एक बाद 55, 35 चेंडू 59 धावांची आवश्यकता. म्हणजे इथून पुढे प्रत्येक षटकामध्ये 10 धावा. पुन्हा एकदा डिफेन्स केलाय, एक धाव मात्र या चेंडूवरती, सन्मान दिला या चेंडूला. आणि या एका धावेने धावबलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर धावबलकावरती धावा होत आहेत अब तक 56. अजूनही जर आपण पाहिलं तर 34 चेंडू असतील. गोलंदाज बालाजी धिरबिसे, इथं फटका खेळायचा होता, चेंडू मात्र डाव्या इष्टीच्या बाहेरून जातो. इट्स अ व्हाईट बॉल कॉल, अवांतर धाव. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर 2 हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळालेत. एक विकेट हॅट्रिक गोलंदाज बालाजी धिरबिसे, तर दुसरी विकेट हॅट्रिक आज रिंशूने केली, ज्याच्यामध्ये मेडन ओव्हर आणि हॅट्रिक असा डबल पराक्रम करणारा तो खेळाडू ठरलाय. इट्स अ व्हाईट बॉल, लागोपाठचा दुसरा व्हाईट. समोर डावखुरा फलंदाज आहे, थोडीशी अडचण होते गोलंदाजाला. इथं मात्र अमजदच्या बॅट मधून आलाय षटकार. गोलंदाजाच्या पाठीवरती पाठभर वर घेऊन जाणारा हा गेला षटकार. षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. अगदी 25 जणांची फौज गेली होती तिकडे. सगळी लहान मुलं, 5 वर्षापासून 15 वर्षापर्यंतची सगळी लहान मुलं, त्यांनी या चेंडूचा शोध लावलाय. सामना संपल्यानंतर त्या सर्व लहान खेळाडूंचा, लहान पोरांचा सत्कार करण्यात येणार आहे. सगळ्यांनी इकडे या मॅच संपल्यावर, सगळ्याला तुम्हाला युट्यूब मध्ये दाखवतो. 64 धावा दाखल करतो, एक बाद 64, 33 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा अमजदसाठी हा वेगवान चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहतोय, फटका जर खेळायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नसेल, निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नागरगोजे वॉरियर्स विरुद्ध पटेल 11. याच्यानंतरचा देखील एक महत्वाचा सामना आहे, बिग बॅटल आहे. सगळ्यांच्या नजरा त्या सामन्यावरती सुद्धा आहेत. विशाल योद्धा विरुद्ध मुंडे वॉरियर्स. इथं पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी आपल्याला पाहायला मिळते. इट्स वाईड बॉल कॉल. या षटकातला 3रा वाईड. पासष्ट धावा दाबल करती, एक बाद 65, 65. तो मात्र चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करताना जर आपण पाहिलं तर 113 धावा उभ्या केल्या होत्या. फलंदाजी करताना 114 धावांचा पाठलाग करताना एक बाद 65. 5व्या षटकातला अंतिमचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बालाजीने मात्र आपला स्पेल जबरदस्त असा. इथं पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धाव चेंडू मात्र. पाच षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद 65, म्हणजे 30 चेंडू मध्ये बनवले गेले त्या 65 आणि 30 चेंडू मध्ये बनवायचे त्या 49. आणि याच्यानंतर समालोचन कक्षामध्ये देखील बदल होतोय. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा.
ग्रामीण टेनिस cricket.in माध्यमातून आमदार प्रीमियर लीग 2026चा थरार स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 3 आणि चेंडू देखील राहिले 30, धावा देखील करायचे 49. बीच मैदान आया है पानी, क्या बदलेगी मैदान की कहानी, ये तो आने वाला समय बताएगा. तब तक आप सब देखते रहिए आमदार प्रीमियर लीग 2026 का एक घमासान. और यहाँ पर कॉम बॉक्स में मैं आमंत्रित कर रहा हूं मिस्टर जूनियर आकाश चोपड़ा. आइए मिस्टर सलीम भाई शेख, स्वागत है आपका. तुमच्या अनमोल सौजन्याने आमदार प्रीमियर लीग APL 2026 झाली रम्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने बक्षीस सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,51,000 रुपये देणारे माननीय आमदार भीमराव केराम साहेब, आमदार किनवट माहूर विधानसभा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1,01,000 रुपये देणारे माननीय श्रीनिवास नेमान्यवार, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक किनवट, माननीय संदीप दादा केंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा नांदेड. धन्यवाद धन्यवाद. आणि एक पारितोषिक आलंय, आगळे वेगळे पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी. जर प्रेक्षकाने बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतला गेला तर तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे प्रेक्षकांसाठी. तब्बल 1,000 रुपये प्रदीप दादा केंद्रे यांच्याकडून पारितोषिक. सामन्याकडे जाऊया. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 65 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत आणि आता 5 षटकामध्ये काढायचे आहेत ते 49 धावा. म्हणजे मजबूत अवस्थेमध्ये संघ आहे. संकल्पगिरी 15 चेंडूमध्ये 35 धावावर फलंदाजी करतोय. हा खेळाडू आयकॉन आहे, या संघाचा आयकॉन. गोलंदाजी मार्कवर शाहू. पहिला चेंडू इथे मात्र सुरक्षित खेळला गेलाय. चांगली फलंदाजी, दिमाखदार फलंदाजी इथे मात्र संकल्पगिरीकडून पाहायला मिळते. बडे मॅच का बडा प्लेयर ज्याला म्हणलं जातो तो संकल्पगिरी एक आयकॉन खेळाडू आहे आणि अद्याप आयकॉनिक पारी देखील त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली आहे. दोन्ही संघ आपण पाहायला गेलं तर दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत, परंतु इथे मात्र पारड जड झालंय ते नागरगोजे वॉरियर संघाचं. कारण ज्या प्रकारे सामन्यामध्ये आता एक पाऊल पुढे आहेत अमजद. डावखुरे हाताचे फलंदाज अमजद मात्र फलंदाजी करताना आपण पाहतोय. हो 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 संधी होती अमजद कडे, परंतु डाऊन द लेग दूरवरती टाकला गेला चेंडू. पंचाचा इशारा येतोय व्हाईट बॉल कॉल. तिथे अवांतरित धाव आणि अवांतरित धावाच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते ते 67. 67 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. मी सांगत होतो की दोन्ही संघ विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. दोन्ही संघ अद्याप एकही सामना त्यांनी जिंकलेला नाहीये. पुन्हा एकदा संधी होती, पुन्हा अखुडत्या टप्प्याचा चेंडू, पुन्हा पंचाच्या हात समांतर आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल कॉल. एक एक्स्ट्रा धाव, परंतु आता इथे मात्र कान मंत्र दिला जातोय. संघाचे कर्णधार कॅप्टन अकबर खान यांच्याकडून शाहूला थोडासा कान मंत्र दिला जातोय. 68 धावा धावपलकावरती 29 चेंडू आणि 46 धावा. पाहिलं गेलं तर इक्वेशन सोपं आहे, परंतु गोलंदाजी कशा प्रकारे करतील. कारण संघामध्ये पाहिलं गेलं तर अकबर खान सारखे खेळाडू आहेत, बालाजी दीरबसे सारखे खेळाडू आहेत, बर्माजी सारखे गोलंदाज आहेत आणि वरिष्ठ पाहिलं गेलं तर परंतु फुल टॉस. काय फटका मारलाय भावा आणि चेंडूला पाडले. बिग 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 हिट. षटकार डीजे. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. बिग हिट ऑफ द मॅच. आमच्या बॅट मधून एक मोठा फटकार आणि चेंडू मात्र गेलाय सीमा पार. आपण पाहतो तो आजमल शेख यांचं आपल्या आयोजनामध्ये जे सहकार्य आपल्याला लाभते. अगदी ज्या दिशेकडे बॉल आलाय बॉल वापस आणलाय आजमल शेख. आपण पाहू शकता जिथं बॉल गेलाय तिथे पोहोचलेत आणि बॉल देखील पाठवला गेला. नक्की त्यांचं देखील आयोजन कमिटीला जेवढं मोलाचं सहकार्य लाभलं गेलं त्यांचं देखील इथे खूप खूप मनापासून स्वागत असणार आहेत. आजमल शेख म्हणजे पडद्यामागचे हिरो आहेत.
ते पडद्याच्या समोर कधी येणार नाहीत, परंतु पडद्या मागचे हिरो आहेत ते अजमल शेख साहेब. जाऊया सामन्याकडे. षटकार आलाय आमच्या बॅट मधून. 74 धावा पलकावरती लागल्या जात आहेत. फुल टॉस. गाई समोर घास, वाघा समोर मांस आणि आजमत समोर फुल टॉस नाही टाकायचा भाऊ. आणि षटकार देखील पाहायला मिळालाय. डीजे का असा धुवाधार हा गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. या चेंडूवरती जर षटकार आला तर तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक जाहीद भाई यांच्याकडून राहणार आहे. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु थोडस दूरवरती टाकला गेला चेंडू. यावेळेस मात्र थोडस स्ट्रॉंग हिटिंग पासून दूरवरती टाकलाय. थोडीशी मिस फील्ड आणि त्याचा इथे मात्र चांगलाच फायदा घेतला गेलाय. हे आहे बघा कॉम्बिनेशन, हे आहे समजूतदारी, हे आहे ताळमेल जे दोन खेळामध्ये आपल्याला खेळाडूमध्ये पाहायला मिळालाय. या दोन धावाच्या साहाय्याने धाव संख्या वाढली जाते 82 धावा. आणि आता गरज आहे ती 26 चेंडू आणि 32 धावा. 26 चेंडू 32 धावा. काढशील का रे आजमत भावा. पुढचा चेंडू शाहूचा. फुल टॉस होता परंतु गती कमी होती. स्लोअर वन चेंडू, बॅटचे संपर्क झालेला नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय, परंतु अमजदच्या समोर फुल टॉस टाकणं म्हणजे चूक पाहायला मिळते. ते चूक पुन्हा एकदा केली होती, परंतु गती कमी केली गेली. प्रदीप आतराम सर हे देखील संघात वरिष्ठ खेळाडू आहेत. यावेळेस आखुरत्या टप्प्याचा चेंडू पडल्याच्या नंतर अधिकच उसली देखील तिथे आपल्याला पाहायला मिळाली. 1 बाउन्स तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र षटकाची समाप्ती, माफ करा 1 बाउन्स नाही, षटकाची समाप्ती. आणि इथे आपण पाहतोय 6 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती आहेत ते 82 धावा. म्हणजे नागोरगोजे वॉरियर संघाला माहिती आहे की अगोदरचे 2 सामने त्यांनी गमावलेत आणि पुढच्या सामन्यामध्ये मोठा विजय घ्यायचा, निर्माण करायचा, विजय मिळवायचा हे प्रयत्न करून मैदानात उतरले आणि मोठ्या विजयाकडे वाटचाल इथे नागोरगोजे वॉरियर संघाची आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडू आणि 32 धावांची गरज असणार आहे. आणि अजूनही पाहिलं जातं 9 विकेट्स हातामध्ये आहेत. गोलंदाजी मार्कवर दिगंबर. काल दिगंबरच्या आपण ऐन मोक्याच्या वेळी फलंदाजी पाहिली होती. आता गोलंदाजी बघूया कशा प्रकारे करतील दिगंबर. गोलंदाजी मार्कवर दिगंबर आहेत. हो चेंडू बघू शकता, केवळ संकल्प चेंडूकडे पाहतच होता. पंचाचा इशारा आलाय. वाईट बॉल कॉल प्लस 1 बॉल्स. आपण पाहतोय या संघात वरिष्ठ खेळाडू प्रदीप आत्राम सर देखील आहेत, ज्यांना आपण शॉर्ट थर्डमॅनला पाहतोय. दुसरीकडे अकबर खान सर, बालाजी धीरवसे मोठे खेळाडू देखील आहेत, परंतु अद्याप सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये विजय अद्याप नोंदवता आलेला नाहीये. पुन्हा एकदा आखुरत्या टप्प्याचा चेंडू फटका खेळला गेलाय. चौकार तर येतोय, परंतु पंचाचा इशारा येतोय. इट्स अ नो बॉल कॉल प्लस चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका. काय फलंदाजी आहे, काय फलंदाजी आहे. 40 धावांवर फलंदाजी करतोय तो संकल्प गिरी. पुन्हा आखुरत्या टप्प्याचा चेंडू, पुन्हा नो बॉल कॉल. अगोदरच ते आमचे इर्षाद सर नेहमीच म्हणतात, मला पुन्हा एकदा म्हणावंसं वाटतंय की अगोदरच कर्ज बाजारी आणि त्यावर उसना बसलाय शेजारी. अगोदर धावा कमी आहेत आणि इथे मात्र एक्स्ट्रा धावा दिल्या जात आहेत. एक गरज नसताना केलेला पराक्रम. व्हाईट बॉल 2 इथे, माफ करा नो बॉल कॉल. आणि पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. गोलंदाजी मार्कवर. फ्री हिटच्या चेंडूवर फटका सूर्य खेळला गेलाय आणि चेंडूला पाडवलंय बिग 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 हिट. षटकार. डीजे फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत
षटकार. थँक्यू डीजे. मी तेच सांगत होतो की नागरगोजे वॉरियर्स मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय. 2 सामन्यामधले 2 पराभव आणि या सामन्यात विजयाच्या जवळ आहे. 1 धाव तिथे हे बघू शकता की जसं सांगितलं तसं डेड बॉल असणार आहे तिथे. डेड बॉल होता तो, माफ करा. परत तो एकदा चेंडू टाकावा लागेल. षटकार आल्याच्या नंतर बघूया गोलंदाजी मार्कवर दिगंबर कशा प्रकारे गोलंदाजी करतील. समोर आपण पाहतोय संकल्पला. पुन्हा खुर्च्या टप्प्याचा चेंडू आणि इथे मात्र परदीप भाऊ, ओहो 1000 रुपयाचे पारितोषिक होतं झेलसाठी आणि ठेवलं कोणी होतं? फटका असा प्रदीप भाऊ. जोरदार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. एक आगळा वेगळा आपल्याला विक्रम पाहायला मिळालाय. ज्यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलं गेलं होतं आणि 50 ते पूर्ण झाले. संकल्प गिरी यांचा पुन्हा एकदा अर्धशतक मैदानात पाहायला मिळतंय. सुंदर फलंदाजी. मी अगोदरच सांगितलं होतं की मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर आहे. भोकर येथे एक मानाची स्पर्धा आमदार चषक झालं होतं. त्या आमदार चषकामध्ये देखील या फलंदाजाने सर्व मोठे तगडे संघ होतं त्या तगड्या संघांना पछाडलेला होता फलंदाज संकल्पगिरी. पुन्हा एकदा मैदानामध्ये वादळी खेळी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडाले आणि जाऊन पोहोचले. 1 बॉल इन टू द फॅन्स. येतोय पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत चौकार. डीजे पाहुणी मोका. हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका. थँक्यू डीजे. संकल्पगिरी. ओहो यावेळेस मात्र ब्लॉक होल अगदी पुढे टाकला गेला चेंडू. आपण पाहतो एक चेंडू अजूनही शिल्लक राहिले या षटकातील. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 105 धावा पलकावरती लागल्या गेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दिगंबरला आणि स्ट्रायकरला आपण पाहतोय संकल्पगिरी. पहिल्या वाईट चेंडू, त्यानंतर 2 नो बॉल आणि त्यानंतर 2 षटकार. म्हणजे पहिले 2 षटकार, 1 डॉट, चौकार आणि डॉट. शेवटचा चेंडू फुल टॉस होता. बैठक फटका तिथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक असतील, अडवलं जाईल तत्पूर्वी घेतली जाते ती 1 धाव. षटकाची समाप्ती. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती आहेत 106 धावा. 18 चेंडू मध्ये काढायचे आहेत तब्बल 8 धावा. 18 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. गिरीच्या संकल्पगिरी 57 धावांवर फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवर बर्माजीच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू दिला गेलाय. ओहो लपटेट फटका आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय आमदार प्रीमियर लीग खणखणीत दणदणीत षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. चला दोन्ही संघ यानंतर होणाऱ्या सामन्याच्या दोन्ही संघाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर तयार व्हायचं. सामना संपला की लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. फटका आलाय, फटका समोर आलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि याबरोबर संघाला लागलाय तो हादरा. संकल्पगिरी चांगली फलंदाजी करत होता, तो बाद झालाय. एक और टपका. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. 1 मिनिट.
परंतु इथे मात्र वेगळं आणखी एकदा पाहायला मिळतंय. संकल्प 1 मिनिट, संकल्प 1 मिनिट. आपण यहाँ से दे सकते क्या? अंपायर ने बोला नहीं पर आपण यहाँ से दे सकते क्या? 6 प्लेयर बाहर है. ये लोग आप चिल्ला रहे, दूसरा सर ने कुछ भी नहीं बोला. आप पूछो ना उनको. यस, पंचाचा इशारा येतोय तो नो बॉल कॉल. कारण 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतो, 38 सर्कलच्या आतमध्ये केवळ 3 खेळाडू होते आणि संकल्पला मिळाली ती संधी. कॅमेरामन थोडस डगआउट कडे, नागरगोजे वॉरियर्सच्या संघाकडे फोकस राहू द्या, फोकस राहू द्या. हे बघू शकता मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन, कारण हा मोठा विजय संकल्पवीर. बॉल देखील पाठवून द्या आणि या बरोबर हा सामना देखील इथे मात्र जिंकला गेलाय. आणखी एक विक्रम मैदानात घडलाय. ज्यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षकांसाठी ठेवलं होतं त्यांनीच जेल घेतला. आता त्यांना पारितोषिक कोण द्यायचं प्रश्नचिन्ह निर्माण झाले. चला चला, मैदानाच्या आतमधल्या खेळाडूंना विनंती, आपण बाहेर यायचं. मैदानाच्या आतमध्ये असलेले खेळाडू, नागरगोजे वॉरियर संघ असतील त्यांच्या खेळाडूंना विनंती आहे आपण बाहेर यायचंय. मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच